सुनेत्रा पवारांनी पडद्याआडचा खेळ ओळखला. अखेर तटकरेंनी काल कबुली दिली. पवारांनीच पोटातलं ओठावर आणलं. राज्याच्या राजकारणात अजित पवार गेल्यानंतर त्यांच्या पक्षासोबत आणि पक्षातील जो बी गट अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता तो कशा पद्धतीने एक्सपोज होतो हे पाहिलं जातंय. गेल्या दोन महिन्यांपासून विलीनीकरण होणार होतं की नव्हतं होणार यावर बोलण्यासाठी अजित पवार गटातील एकही आमदार समोर येत नव्हता. का तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी तशी ताकीद दिली होती रोहित पवारांच्या आरोपांनुसार. आता स्टेप बाय स्टेप जर डॉट जोडायचे जर ठरले तर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जे आरोप केलेत, आरोप सोडा, जे पुराव्यानिशी आरोप केले ते जर ऐकायचे ठरले तर आपलाही डोकं चक्रावे. मुद्द्याला हात घालूयात. विकास लवांडे, शरद पवार गटाचे प्रवक्ते, त्यांनी काल दावा केला की MS46 CD 7777 ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावावर असणारी 3.5 कोटीची गाडी सुनील तटकरे वापरतात. दुसरा दावा केला, जुन्या घटनेत दुरुस्ती करून नव्यानं परस्पर 16/2/2026 ला पक्षाची घटना बदलून निवडणूक आयोगाला पाठवली गेली. तिसरा दावा केला, राष्ट्रवादीच्या मूळ घटनेत कार्यकारी अध्यक्ष पदच अस्तित्वात नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी हे पद स्वतःसाठी परस्पर निर्माण करून घेतलं दादा गेल्यानंतर. या मुद्द्यांना उत्तर देण्यासाठी सूरज चव्हाण यांनी दावा केला. दादा गेल्यानंतर पक्ष पवारांनी ताब्यात घेऊ नये म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना वापरण्यात यावे म्हणून निवडणूक आयोगासोबत पटेल तटकरेंनी व्यवहार केला असावा. 3. सुनील तटकरेंची कबुली. विलीनीकरण होणार होतं आणि याची मला माहिती होती. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तटकरेंचा खुलासा. 2 महिने आणि 3 दिवस सुनील तटकरेंनी रेटलेलं खोटं समोर यायला लागला. याचाच अर्थ पवार म्हणतात तसं 12 फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होतं. जयंत पाटलांच्या घरी बैठका झाल्या होत्या. विलीनीकरणाची माहिती सुनेत्रा पवारांनाही होती हा अंदाज. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ हे दादांचे मंत्री खरं बोलत होते. फक्त पटेल आणि तटकरेंनी विषय डायव्हर्ट केला. विषय डायव्हर्ट करण्यामागचे कारण पक्ष ताब्यात घेणं होतं किंवा मग सुनेत्रा पवारांच्या हातात पक्ष सोपवणं होतं. तर मग दादा गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करून त्यांच्याकडे सगळे अधिकार सोपवले. तर मग 16 फेब्रुवारीला पक्षाच्या घटनेत बदल करणारं पत्र पटेल आणि तटकरेंच्या सहीने निवडणूक आयोगाला कसं गेलं? जर सुनेत्रा पवारांकडे सर्व अधिकार होते तर मग दादा गेल्यानंतर जवळपास 18 दिवसांनी परस्पर पक्षातील हालचाली किंवा राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार प्रफुल्ल पटेल यांना का घ्यायचे होते असा प्रश्न लवांडे यांनी उपस्थित केला. याचे कनेक्शन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत जोडता येतंय का? कारण त्यांनीच प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या जागी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं सांगितलं होतं. पक्षाचं संविधान बदललंय हे भांडण नेमकं कसं फुटलं? सुनेत्रा पवार 26 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहितात. 28 जानेवारी नंतरचे पक्षाकडून केले गेलेले कोणतेही पत्रव्यवहार वैध ठरू नका असा त्याचा मसुदा. चर्चा होते दादा गेल्यानंतर 2 दिवसात तर सुनेत्रा पवारांनी दादांची जागा घेतली, मंत्रिपद घेतली, अधिकार घेतले, त्यांची जबाबदारी घेतली आणि अध्यक्षांसहित ती जागाही घेतली. मग या पत्रव्यवहारांचा अर्थ काय? रोहित पवारांनी आरोप केल्यानुसार 1. राष्ट्रीय अध्यक्षांचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे मागितले याची माहिती सुनेत्रा पवारांना मिळाली. 2. संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि OBC सेल हे काढून टाकण्यात आले होते याची ही माहिती सुनेत्रा पवारांकडे आली. आणि 3. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक न घेता कार्याध्यक्ष म्हणून स्वतःची निवड प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः केली. या बदल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन संविधानात पक्षाचा कणा म्हणून ओळखले जाणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि OBC सेल हे महत्त्वाचे 7 फ्रंटल काढून टाकण्यात आले होते. जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संविधानात जवळपास 7 फ्रंटल सेल नमूद होते. आता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात जे बदल करण्यात आलेत त्यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल याच सेलचा उल्लेख पाहायला मिळतोय.
पक्षाच्या संविधानामध्ये या पद्धतीने बदल करण्यात आला आहे हे समजताच सुनेत्रा पवार यांनी हे सर्व बदल रद्द करण्यात यावे असा पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं असा दावा रोहित पवारांनी केला। हे दावे सूरज चव्हाण यांनी खोडून काढलेत। मात्र राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार कार्याध्यक्षांकडे असावे असा निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार का केला गेला याचं उत्तर मात्र सूरज चव्हाण यांना देता आलं नाही। त्यांनी ते वरिष्ठ नेतेच याचं उत्तर देऊ शकतात असं सांगितलं। महत्त्वाच्या बातमी व्यतिरिक्त मी घेते 1 मिनिटांचा ॲड ब्रेक। युद्धाच्या परिणामांमुळे अनेक लोकांचे जीवन आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झाले आहे आणि यामुळे अनेक लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की आपले उत्पन्न कसे वाढवावे। म्हणून मी तुम्हाला एक उत्तम ॲपची ओळख करून देऊ इच्छिते। मार्केटूल हे SCBI नोंदणीकृत ॲप आहे जे भारतात वेगाने वाढतं। मार्केट वर असो वा खाली तुम्ही ट्रेडिंगद्वारे चांगले इन्कम या ठिकाणी मिळवू शकता आणि त्यांच्याकडे एक्सपर्टची एक टीम सुद्धा आहे जी तुम्हाला पर्सनली कॉल करून तुमच्यासाठी कोणते पर्याय फायदेशीर ठरतील यावरती मार्गदर्शन करते। चला पाहूयात याचा वापर कसा करायचा। मी इथे एक पिन टाकून लॉग इन केलंय। फक्त फॉलो ट्रेंडवर क्लिक करा। हे तुम्हाला बाजारातील फायदेशीर ट्रेंड दाखवतं जे तुम्ही फक्त एका क्लिकने फॉलो करू शकता। होय, तुम्ही येथे अगदी कमी गुंतवणुकीच्या रकमेने ट्रेडिंग सुरू करू शकता। तर इतर ॲप्सवर तुम्हाला गुंतवणुकीसाठी 3 पट अधिक पैशांची गरज असते। यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुम्हाला नुकसानापासून वाचवते। जेव्हा एखादा ट्रेड तोट्याच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा तुम्हाला जास्त नुकसान होऊ नये म्हणून तो ट्रेंड आपोआप थांबवला जातो आणि त्यांचे ब्रोकरेज देखील या क्षेत्रातील सर्वात कमी ब्रोकरेजपैकी एक आहे। बघा, नफा ट्रेंडनुसार वाढत होता। मी स्टॉक ट्रेंडवर क्लिक केलं आणि बस झालं। इतक्या कमी वेळामध्ये मी 1306चा नफा बुक केला। तुम्ही ही संपूर्ण सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाइम वापरू शकता। तुम्ही येथे सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या सर्व कमोडिटीजमध्ये सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत अगदी सहजपणे ट्रेड करू शकता। मार्केटूल ॲप तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं। बघा, लोकांनी आधीच एका दिवसात 11,850, एका महिन्यात 70,468 आणि एका वर्षात 5,03,940चा प्रॉफिट कमवलाय आणि मार्केटूल या प्रॉफिटवर कोणतेही चार्जेस आकारत नाही। मार्केटूल ॲपचे आतापर्यंत 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेले आहेत। मग घाबरण्याचे कारण काय? लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि कमेंट्समध्ये पिन देखील केलेली आहे। जा आणि लगेच मार्केटूल ॲप पहा। सूरज चव्हाण हे तेच व्यक्ती आहे ज्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्या पक्षातून काढून टाकलं। मात्र सुनील तटकरेंनी पुन्हा त्यांना परस्पर आपल्या पक्षातही घेतलं आणि राष्ट्रवादीचं सरचिटणीस हे पदही देऊ केलं। ते सूरज चव्हाण कालपासून ॲक्टिव्ह झाले कारण ज्या कारणामुळे त्यांचं निलंबन केलं होतं किंवा पक्षातून हकालपट्टी केली होती त्या सुनील तटकरेंच्या अंगावर आता विषय येतो। मात्र सूरज चव्हाणांना बोलण्यासाठी दिली गेलेली स्क्रिप्ट ही मर्यादित असल्याचा आरोप काल झाला। कारण राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांना का हवे होते याचं उत्तर काल सूरज चव्हाण यांना देता आलेलं नाही। दुसरा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदभार तसा 30 जानेवारीला स्वीकारला होता। मग 16 फेब्रुवारीला परस्पर पटेल आणि तटकरे यांच्या सहीने निवडणूक आयोगाला पत्र का दिलं गेलं याची माहिती सुनेत्रा पवारांना का दिली नाही? पटेल आणि तटकरेच सुनेत्रा पवारांच्या जागी पक्ष चालवू पाहत होते का? रोहित पवारांच्या या आरोपामध्ये तथ्य दिसून येतंय का? आणि सगळ्यात मोठा काल खुलासा झाला तो म्हणजे विलीनीकरण होणार होतं किंवा विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे याची माहिती मला होती ही कबुली सुनील तटकरे यांनी दिली। मग 2 महिने आणि 3 दिवस विलीनीकरण होणार होतं, विलीनीकरणाची चर्चा झाली, विलीनीकरणाच्या बैठका झाल्या, विलीनीकरण या शब्दाचा वही आपल्याला माहिती नव्हता असं सुनील तटकरे पटेल यांनी का रेटलं? बरं, रेटलं तर रेटलं, त्यांच्याबरोबर इतर आमदारांनाही तुम्ही यापुढे ब्रही काढायच्या नाही ही ताकीद का दिली? जर शरद पवार पक्षावरती ताबा मिळवणार होते आणि म्हणून ही सगळी धडापड केली गेली तर मग राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःकडे यावे असा पत्रव्यवहार का केला रोहित पवारांच्या आरोपांनुसार? त्यामुळे आता रोहित पवार जे आरोप करतायत की वरवर असं दाखवलं की हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न पवार करत होते। पण आता ही गोष्ट सोडून द्या की हा सगळा मॅटरच कोर्टात आहे। तशी ही राष्ट्रवादी शरद पवारांचीच ना, स्थापना तर त्यांनीच केली आहे, पक्ष उभाही त्यांनीच केला। अजित पवारांचे शेवटचे शब्दही हेच होते की तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, माझं जे काही चाललंय ते काकांच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय। 12/12 ही ती तारीख आहे जेव्हापासून अजित पवार म्हणजे 12 डिसेंबर 2024 पासून तर आतापर्यंत अजित पवार आणि शरद पवारांच्या कैक बैठका झाल्या। नगर परिषदा, महानगरपालिका, झेडपीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले। मग याचा अर्थ काका आणि पुतणे यांचं मनोमिलन झालं होतं।
शरद पवार अजित पवारांच्या विरोधात कधी बोललेही नाही आणि कदाचित बोलणारही नव्हते. अजित पवार जे काही शरद पवारांच्या विरोधात बोलले, पुढे जाऊन त्याची माफी मागून त्यांनी त्यांचे शब्द मागेही घेतले होते. अर्थ सांगत होता काका आणि पुतणे यांचं जुळतंय आणि कदाचित हेच पटेल आणि तटकरेंना खटकत होतं का हा प्रश्न. आणि याच खटकण्यापायी अजित पवारांचा जीव गेला का? कारण रोहित पवारांनी काल केलेल्या ट्विटनुसार या भोंदू खरात बाबाचे जे जे शिकारी होते किंवा जे जे भक्त होते त्या भक्तांच्या यादीत सुनील तटकरेही होते आणि रुपाली चाकणकरही होत्या. दुसरा दावा जो रोहित पवारांनी केला तो म्हणजे हा भोंदू बाबा ज्यांचा कुणाचा पुढे कार्यक्रम करायचा आहे त्यांच्या चेहऱ्यावर फुल्या मारायचा, तशाच पद्धतीच्या फुल्या हा अजित पवारांच्या चेहऱ्यावरही मारल्या गेल्या होत्या. अजित पवारांच्या घराबाहेर केली गेलेली करणे, अजित पवारांनी विमानानंच प्रवास करावा यासाठी तटकरे आणि पटेल यांनी लावलेली फेडे, असे अनेक आरोप जे आहेत ते रोहित पवारांनी केलेत. आणि याचा शेवट आता असा होताना दिसतोय की राष्ट्रीय अध्यक्षाचे अधिकार कार्याध्यक्षांकडे यावे, हा पहिला गेलेला दावा. दुसरा म्हणजे राष्ट्रवादीच्या संविधानात केले गेलेले बदल. तिसरा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवारांना फक्त कठपुतली म्हणून वापरायचं. चौथा मुद्दा म्हणजे अमोल मिटकरी, हिरामन खोसकर, अतुल बेनकेन यांच्या सारखे असे अनेक आमदार, अनेक मंत्री जे विलिनीकरणाच्या बाजूने बोलत आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं. विलिनीकरणाची चर्चा माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी नरहरी झिरवाळ यांनीच सुरू केली होती की विलिनीकरण होणार होतं. मात्र सगळ्यांना तोंडावर पाडण्याचं काम पटेल तटकरेंनी केलंय आणि अजित पवार गेल्यानंतर हा पक्ष ताब्यात घेण्याची घाई पवारांना होती असं दाखवलं. ते ताब्यात पक्ष घेणार होता, तो मुळात पक्ष फुटला हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय होता. शरद पवारांनी अजित पवारांवर टिप्पणी केली नाही कारण ते रक्ताचं नातं होतं किंवा घरातला विषय होता. अजित पवारांनंतर काय हे शरद पवार काका म्हणून ठरवू शकत होते, कारण नियमानुसार बघितलं आणि वैचारिकतेने जर पटण्यासारखं बघितलं तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच आहे. जर तोच त्यांचा पक्ष ताब्यात घेणार होते तर याच्यामध्ये गैर काय होणार होतं. असो, तटकरे आणि पटेल यांचा विषय थोडासा वेगळा असेल, पण विलिनीकरणाची माहिती आपल्याला होती हे सांगून सुनील तटकरेंनी 2 महिन्यांमध्ये जो काही पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांना तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केलाय, आत्ताच्या त्यांच्या स्टेटमेंटमुळे ते स्वतःच तोंडावर पडले. रोहित पवारांच्या आरोपांना तटकरेंकडे उत्तर राहिलेलं नाहीये, जवळपास एक्सपोज होण्याच्या दिशेने. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट सेक्शनला अजिबात कळवायचं विसरू नका. विलिनीकरण होणार याचा अर्थ असा नाही की पवार सत्तेतून बाहेर पडणार. पवार सत्तेतच जाणार आहे, नाहीतर पवारांची राज्यसभा बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं फिल्डिंग लावली नसती. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जाता जाता एक महत्त्वाची आठवण. मार्केटवरील ॲप भारतात वेगानं वाढत आहे आणि त्याचे आतापर्यंत 20 लाखांहून अधिक डाउनलोड झालेले आहेत. तर ॲपद्वारे तुमचा ट्रेडिंगचा प्रवास सुरू करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन केलेली आहे, लिंक कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. क्लिक करा आणि डाउनलोड करा.